भोंदू खरात प्रकरणामध्ये तपासाला वेग। एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी। जमीन व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी। सूत्रांची माहिती, भोंदू खरातची पोलीस कोठडी उद्या संपणार। टीसीएस प्रकरणामध्ये 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल। 2 तारखेला सुनावणी होणार। नाशिक टीसीएस प्रकरणामध्ये एसआयटी हेल्पलाईनवरती तक्रारींचा पाऊस सुरू आहे। धार्मिक भावना दुखावल्याच्या 20हून अधिक तक्रारी, मात्र पुराव्यांअभावी कारवाईमध्ये मोठ्या अडचणी। धर्मांतर आणि छळवणुकीच्या तक्रारींनंतर सरकार ॲक्शन मोडवर। आयटी कंपन्यांमधील तक्रारींसाठी सीआयएस प्रणाली सज्ज। आयटी कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती खपवून घेणार नाही, कामगार मंत्री आकाश कुंडकर यांचा इशारा। नागपूर एनजीओ धर्मांतरण प्रकरणामध्ये फॉरेन फंडिंगचं कनेक्शन समोर। अमेरिकेतून निधी मिळाल्याची पोलीस तपासामध्ये माहिती समोर। आरोपी रियाज काझीने समाजसेवेचं ढोंग करत फसवणूक केल्याचाही आरोप। 4 मुलींच्या विनयभंग प्रकरणातही गुन्हा दाखल।